तुझा देवावर विश्वास आहे? प्रचंड विश्वास आहे माझा देवावर. अभिषेकला तर ओळखतच. हो, येस. तर त्याला मी मेसेज केलेला की मला आवडेल तुझ्यासोबत रील वगैरे बनवायला, तो मला चालेल. आणि तो मला इरिटेट करतो किंवा तो चांगला पण बनतोय तर मला वाटतं तो फेक बनतोय असं, म्हणजे मला नाही, म्हणजे जमतच नाही. काय वाटतं तुला, अशी कोणती चूक होते आपल्याकडनं माणसं ओळखताना? शुगर कोटिंग करून बोलतात ना, मग ते तुझ्यासोबत घडलेला असा एखादा फॅन मुवमेंट तुला सांगायला एखादा आवडेल? म्हणजे असा एक बरेच आहे. कोण आता कुठे बसला असेल तो माणूस, तो तिकडे बसून मला कॉमेंट करतोय. मी त्या दिवशी रिझाईन टाकलाय ऑफिस मध्ये डायरेक्ट. हा. सो हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू बंच ऑफ टॅलेंट. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी कोण आलं आहे ते. तर मी स्वागत करते करीनाचं. सो आपण वेळ न घालवता लगेचच गप्पांना सुरू करूयात. मला तिच्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. तिची जर्नी काय आहे, कशी आहे, आपण जाणून घेऊयात. सो करीना, कशी आहेस तू? मी सुंदर. मी छान आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. कसा होता आजचा दिवस तुझा आणि काय चालू आहे सध्या आयुष्यात? काय नाही, जॉब आणि घर तेच आहे. आणि कॉन्टेंटला वेळ मिळाला तर कॉन्टेंट, असं नाही आहे. छान होता आजचा दिवस. सकाळी लेट उठले कारण आज सुट्टी होती. ओके. 9 to 5 करते, त्यामुळे असं सुट्टीचा दिवस म्हणजे भन्नाट वाटतो. हा, खूप जास्त. मग लेट उठले, मग नाश्ता केला, मग इथे यायचं होतं त्यासाठी रेडी झाले. ओके. काय अपकमिंग प्लॅन्स आहेत अजून? सध्या तरी नाही. ओके. आणि साधारण कधीपासून तू कंटेंट क्रिएशन सुरू केलंस? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. पहिली रील आठवते? हो. कोणती होती आणि त्यामागे काही किस्सा किंवा काही आठवण सांगायला आवडली तर? असं त्यामागे पण मला सांगायला आवडेल की मी असं, म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन मी असं चालू करेन म्हणजे मनापासून मला माहित होतं असं असं काहीच नाही आहे माझं. मी आधी पण जॉबला जायचे, तेव्हा म्हणजे खूप वैतागलेले त्या जॉबला, कारण माझी ती फील्डच नव्हती, पण मी तरी पण जबरदस्ती जायचे. आणि एके दिवशी मी अभिषेकला तर ओळखतच. हो, तर त्याला मी मेसेज केलेला की मला आवडेल तुझ्यासोबत रील वगैरे बनवायला, तो मला चालेल. तर आम्ही नेक्स्ट डे भेटलो आणि आम्ही कॉन्टेंट शूट केलं आणि त्याच्यासोबत होता राज. ओके. हां. तर त्यांनी माहीत ना मला मोटिवेट केलं की अरे तू कर, होऊ शकतं असं तसं. आणि मी त्या दिवशी रिझाईन टाकलाय ऑफिसमध्ये डायरेक्ट. हां, रिझाईन टाकलाय मी. आणि त्याच्यानंतर मग मी सुरुवातच केली. अच्छा. मग पहिली रील कोणती होती? पहिली रील अभिषेक सोबतच होती. आता कॉन्टेंट आठवत नाही. हां, बट त्याच्यासोबतच होती. तुझा माणसांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, म्हणजे काय वाटतं तुला एक साधारण? ते डिपेंड करतं सिच्युएशनवरती पण. कारण जे माझ्या जवळचे त्यांना माहिती आहे मी जास्त किरकिरी आहे. आता तू नसशील राहिली माझ्यासोबत, बट जे माझ्या जवळचे त्यांना माहिती खूप इरिटेट करते मुलगी. आणि ते मला पण रिअलाइज होतं की मी जास्त इरिटेट करते, बट तो आता स्वभाव झाला आहे माझा, मी अशी चिडचिडी वगैरे. बट त्या सिच्युएशनवर पण डिपेंड करतं की मी त्या माणसाकडे कसे. आता तो माझ्याशी जरा एक दिवस भेटला आहे कोणी असेल किंवा माझा कलिग पण असेल आणि तो माझ्याशी नीट बोलते, तर तो मला खूप छान वाटेल. पण दुसऱ्या दिवशी जर माझा मूड खराब आहे आणि तो मला इरिटेट करतो किंवा तो चांगला पण बनतोय, तर मला वाटतं तो फेक बनतोय असं, म्हणजे मला नाही, म्हणजे जमतच नाही. आता माणसं ओळखायला जमतच. काय वाटतं तुला, अशी कोणती चूक होते आपल्याकडनं माणसं ओळखताना? शुगर कोटिंग करून बोलतात ना, मग ते मला वाटतं की हा चांगलं आहे असं. फक्त त्यांनी बॅक बेचिंग नाही केली पाहिजे. जे आहे की माझ्या तोंडावर बोला ना, ते मला आवडेल. बरोबर. तुझा देवावर विश्वास आहे? प्रचंड विश्वास आहे माझा देवावर, म्हणजे नाही, मी राहूच नाही शकत. काही किस्सा घडलाय असा की तुला काही अनुभव वगैरे? किस्से तर बरेच आहे. मी स्वामींवर कसा विश्वास ठेवायला लागले मी ते सांगते. मला आधी माहीतच नव्हतं की अस्तित्वात आहेत स्वामी, किंवा मला माहीतच नव्हतं. जसं मी इतर देवांबद्दल ऐकलं होतं, गणपती बाप्पा वगैरे, कारण आमच्या घरी बसतात. पण मला स्वामींबद्दल असं काहीच माहित नव्हतं की काय आहे म्हणून. तर एकदा माझी FYला होते आय थिंक मी, तेव्हा माझी एक कॉलेज फ्रेंड आहे आणि मला मेहंदी काढायला येते. तर तिच्या दीदीचा साखरपुडा होता आय थिंक. तर ती मला बोलली माझ्या घरी आहे, दीदीला ना माझ्या मेहंदी काढायची आहे. तर मी बोलली ठीक आहे. आणि तिच्या गल्लीच्या एंट्रन्सलाच एक भांडूपमध्ये खूप सुंदर मठ आहे स्वामींचा, तो तिकडे आहे. आणि मी जस्ट असं एंटर केलं आणि मी ते बघितलं आणि इतकी भयानक ती मूर्ती ना, म्हणजे भयानक म्हणजे तशी नाही, खूप भारी मूर्ती. आणि तेव्हाच मला बघून ना काहीतरी असं वाटलं. मला प्रचिती कधीच नाही आली, बट मला ते काहीतरी वेगळं वाटलं की आहे काहीतरी, म्हणजे मी विश्वास ठेवावा पाहिजे असं. तर मला जाम भारी वाटलं. त्याच्यानंतर मग ना मी जिथे पण जायचे ना, मला स्वामींचे स्टिकर्स असतात ना गाडीवरती, ते दिसायचे. किंवा स्वामींबद्दल जे काय भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, सगळं. त्याच्यानंतर मग मी खूप त्यांना मानायला लागले. अच्छा. आणि मला हे विचारायला आवडेल की तू जेव्हा कंटेंट क्रिएशन सुरू केलं तर घरच्यांची काय रिॲक्शन होती आणि त्यांनी ते पॉझिटिव्हली घेतलं की नाही? सुरुवातीला नाही घेतलं, कारण त्यांना वाटलं काय सगळेच व्हिडिओ काढताय तू काय. आणि तेव्हा मग मी जॉब सोडलेला, तर त्यांनी मला 1 वर्ष दिला होता
की तुझं काय ह्याच्यात होत असेल, तुला 1 वर्ष देतो तर तू करते. बट तेव्हा काय फॉलोअर्स कमी होते, तेव्हा कोलॅबरेशन्स नाही यायचे. मग त्यांना वाटलं काय नाही करू शकत. त्याच्यानंतर मग मी परत मग मलाच रागायला लागला की मी काहीच नाही करत एवढा वेळ ह्याला देऊन सुद्धा, आणि माझं काय होतच नाही, कन्सिस्टंट राहून सुद्धा मला काय मिळत नाहीये. मलाच रागायला. मग मी जॉब जॉईन केला. त्याच्यानंतर मग पुन्हा सॅटर्डे संडे वेळ मिळेल तसं मग रील काढायला लागले. त्याच्यानंतर कोलॅबोरेशन द्यायला लागले. मग आता कुठे त्यांना असं वाटतंय की हो म्हणजे आता खूप जण भेटतात वगैरे पण, आणि पप्पा वगैरे बरोबर पण बाहेर गेले तर ते बोलतात अरे तू रील बनवते ना, आम्हाला आवडतात किंवा आम्ही बघतो. मग त्यांना पण असं प्राऊड फील होतं की हा काहीतरी करते चांगलं. मग आता त्यांचा चांगला आहे सपोर्ट, आधी नव्हता. ओके. तुझ्यासोबत घडलेला असा एखादा फॅन मुवमेंट तुला सांगायला एखादा म्हणजे असा एक बरेच आहेत ते तुम्ही लोकच हे करतात, मला सांगायला भाग पडताय. एक नाहीये, भरपूर आहेत असे, खूप फनी आहे. त्या दिवशी मी ट्रेनमध्ये बसली होती, अशी बसलेली फर्स्ट क्लास साडा बसतो, त्याला माहिती अशी मध्ये मध्ये लाईन्स असतात, मग ते जेंट्सचा पण असो लेडीजचा पण असो. तर मग मी अशी मध्येच बसलेली त्या काउचवरती, आणि माझ्या एकदम स्ट्रेट समोर एक माणूस बसला होता. माणूस मुलगा काही असेल, त्याने माझा लेजिट फोटो काढला, मला इंस्टाग्रामवर पडलं इज दिस यू, आणि मी तेव्हा रील्स स्क्रोल करते, मला आलं नोटिफिकेशन. माझी असली फाटली आहे ना, मी तरी पण ओपन केल्यानंतर एकदम घाणेरडी दिसत होती. मी पहिली गोष्ट चांगली दिसत होती, मी काहीतरी अप्रिशिएट केलं असेल, हाय मी घाणेरडी, मी इग्नोर केल्यानंतर घरी जाऊन बोलले की येस शी इज मी. इतकं इरिटेट झालं. त्याच्यानंतर त्या दिवशी मी स्टेशनला होते, ठाणे स्टेशनला, आणि त्याच दिवशी माझ्या इयरफोनची बॅटरी गेलेली आणि मी इयरफोन नव्हते लावले. 2 मुली अशा जात होत्या, ही ती करी ना, ही ती करी ना, ही तर मला ऐकू येते, इथेच उभ्या आहेत थोड्याशा डिस्टन्सवर, ही ते कर. आणि मी त्याच्याकडे बघितलं पण, तर मला वाटलं त्या काहीतरी हसतील वगैरे किंवा काहीतरी ना, ही ती करी नाही, एकदम म्हणजे रूडली बोलत होते की काय मला कळलं ना ती माझ्याकडे आली ना, मला तिच्याशी बोलावंसं असं वाटलं, कारण तो खूप वेगळं तिचं हे वाटलं मला एक्सप्रेशन. हे सेकंड. आणि थर्ड मला सांगावं वाटेल, मी त्या दिवशी डान्स रील शूट करायला स्टुडिओला गेलेली. त्याच्या आधीच एखाद्यांचं ना काहीतरी बर्थडे पार्टी समथिंग चालू होती, तर ते लोक निघत होते आणि आम्हाला आतमध्ये जायचं होतं. आम्ही साईडला उभी होतो. एक मुलगा आला, अशी रिॲक्शन देत होता, लेजिट अशी, रील बनवता ना, तर हा हाय लिटरली. हा. आणि मग त्याच्यात एका फ्रेंडला बोलतो फोटो निकाल ना हमारा, आणि त्याने फोटो घेतला. त्याने एक फोटो नाही घेतला, 2-3 फोटो वेगवेगळ्या पोज मध्ये घेतले. मला कधी एम्बॅरेसिंग वाटलं की म्हणजे हा काय मुलगा आहे हा, एकदम विचित्र रिॲक्शन देऊन एवढे फोटो. आणि बाकीचे पण छान छान केसेस झाले, त्याचं सगळेच नाही सांगू शकत, बट खूप छान लोक पण मला भेटतात की दीदी तू खूप छान करतेस, मला आवडतं वगैरे वगैरे. आणि कसं वाटतं तुला आता ह्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, एवढी लोक ओळखायला लागली आहेत वगैरे, तर खूप छान, ब्लेस्ड. ओके. तुला कधी बॉडी शेमिंग झालंय, म्हणजे काही किस्सा असा काही आहे? किस्सा म्हणजे रोज लोक अशी करतात, काय आहे ते तर माझ्यासोबतही होतं. हे नेहमीच झालंय त्यांचं. म्हणजे त्यांना ना समजतच नाही की एखाद्या मुलीवर किंवा जो कोणी मुलगा जरी असेल तर त्याला किती मेंटली ते त्रास होऊ शकतं. मी बारीक आहे, मला माहिती, मी रोज उठल्यावर आधी माझं आरशात तोंड बघते, मला ॲक्ने पण आलेत आता, तर ते मेडिकल हिस्ट्री असू शकते एखाद्याची किंवा काहीही असू शकतं. त्याला त्याची बॉडी आवडते ना, तो कम्फर्टेबल आहे ना त्याच्या बॉडीमध्ये, हे इम्पॉर्टंट आहे. पण ते लोक समजतच नाही. माझ्या ऑफिसमध्येच किती जरी जण आहेत, तू बारीक होत चाललेस खूप, आय नो, मला माहिती आहे, मी रोज वजन पण करते घरात, मी खाते पण तेवढं, ते लागत नाही, ती वेगळी गोष्ट आहे, पण मी हॅपी आहे ना माझ्या बॉडीमध्ये. तुला काय त्रास आहे? मी बोलते का की तू ओबड धोबड आहेस, तू चांगले नाही कपडे घालत आहेस, तुझे हात एवढे वाढले तरी तू स्लीवलेस, मी नाही बोलत. मग तू का मला बोलते की हे तुला नाही सूट कर? मी ना माझ्यात कधीच हिंमत नाही झाली की मी एखाद्या मुलीला बोलेल की हे तुझं ना खूप, कारण मला नाही आवडत तिला म्हणजे तिला ऑकवर्ड फील करायला. जोपर्यंत ती माझी फ्रेंड आहे ना एकदम खास, तिला मी बोलायचे ते चांगले नाही असं. बट मी एखादी जी फक्त माझ्याशी बोलते आणि तिला मी डायरेक्ट जाऊन नाही बोलू शकत की हे काय घातलंय, चांगलं नाही दिसत तुला, मग हे बोलणं जरा बंद करा. मी खाते, मला माहिती, मी बघते रोज माझ्या स्वतःला अंगाला की मी बारीक आहे, मला माहिती. हे तुम्ही सारखं सारखं सांगून मी काय करूच नाही शकत आहे याच्यात. बरोबर. एक्सेप्ट करा स्वतःची बॉडी पण आणि दुसऱ्यांची पण. आणि यासोबतच ना असे आपल्या रील्सवरती विचित्र कमेंट करणारा पण बराच एक मोठा क्राऊड असतो, इग्नोर करायचं. तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? पण त्यांना इग्नोर म्हणजे मी नाही, म्हणजे सुरुवातीपासूनच इग्नोर करते. नाही, आधी तर इतक्या घाणेरड्या कमेंट आणि शिव्या पण द्यायच्या. मी अभिषेकला काळा म्हणून बोलायचे तर ते बोले तुझ्यावर बरोबर प्रकाश पडलाय. आणि माहितीये ते स्क्रिप्ट आहे, जोक आहे, कारण मला माहिती लोक काय कन्झ्युम करतायत ते मी दाखवतेय. बरोबर. मी काय त्याला दिवसभर काळ्या काळ्या बोलत फिरत नसते किंवा मी कोणाला पण काय बोलत फिरत नसते. हे समजायला पाहिजे त्या लोकांना.
बरोबर, मग तू ते इग्नोर करायचा. हा, त्याच्याकडे लक्षच नाही द्यायचं. आता कोण आता कुठे बसला असेल तो माणूस, तो तिकडे बसून मला कॉमेंट करतोय ना, तो या ह्याच्यात इंडस्ट्री मधला आहे की काहीतरी फिल्म मेकर आहे किंवा काय तसा असेल, आणि मला जर तो कमेंट मारतो ना, तर मी त्याचं मनाला लावून घेईन की हा ह्याला माहितीये म्हणून हा असं विचार करण्यासाठी. बट तू काहीच नाही करत आहेस. बरोबर, जे करतायत त्यालाही डिमोटिवेट करतात. मग अशांकडे लक्षच नाही. आता मी सोडूनच दिले. सो तू म्हणालीस की तू जॉब करते, तर तुला जॉब बद्दल तुझ्या म्हणजे तू कुठल्या फील्डमध्ये वगैरे जॉब करते ते काही सांगायला आवडेल? बँकिंग, एवढंच सांगू. ओके. आणि तुझ्या जॉबवर सगळ्यांना आता ठाऊकच असेल की तू कॉन्टेंट क्रिएशन करते, तर तिथे काय रिॲक्शन आणि ते तुला काही कॉन्टेंट सपोर्ट करतात कधी? हो, कारण जर प्रमोशनल व्हिडिओ असेल तर त्यांची डेडलाईन असते की तुम्हाला पटकन करायचा शूट वगैरे, तर माझे जिथले कलिग्स आहेत ते मला हेल्प करतात की खाली येऊन चल पटकन 2-3 टेक तरी घेऊ ऍटलिस्ट, आणि तू नंतर रील ते हे करू शकतो. कारण मग संध्याकाळी घरी जाऊन मग रात्री ते शूट करणं मला पॉसिबल नाही होत, किंवा माझ्याकडे असं कोण आहेच नाही की तो माझ्यासोबत येऊन मला हेल्प करेल. बरोबर. असं जो आहे कौशिक, तो मला हेल्प करतो. अच्छा, म्हणजे कौशिक फ्रेंडचं नाव आहे? हो. ओके. आणि मला हे विचारायला आवडेल की असं कधी घडलंय का की तुझ्या कोणत्या एखाद्या जवळच्या व्यक्तीने तुझ्यावर टीका केली आहे आणि ती गोष्ट तू कशी एक्सेप्ट केली आहेस, की पॉझिटिव्हली की काही? असं तरी अजून कोणी केलं नाही आहे, बट माझ्या रिलेटिव्ह मला एका कझिनने असं केलं होतं की तिच्या ग्रुपवरती माझी खूप आधी जेव्हा मी खूप शिवाय द्यायचे रील्समध्ये, तेव्हा कोणीतरी वाटतं ती रील तिच्या ग्रुपवरती शेअर केली होती, आणि तिने मला सांगितलं दीदी स्क्रीनशॉट पाठवला की दीदी आमच्या ग्रुपवरती ना तुझी रील आली. बोलली अरे नाहीच. तर मग मला ना पण लाज वाटली की सांगायला ही माझी बहीण आहे असं बोलली. हो. आणि तीच आता मला बोलते की आपण सोबत रील्स बनवूया, आपण डान्स रील्स बनवूया. हे ते आय सेड वेळ गेला की सगळं चेंज होतं. मी माझ्या रिलेटिव्हला नाही, म्हणजे त्यांनी मला आधी खूप डिमोटिवेट केलं की तू जॉबला नाही, काय करतेस असं. तर मी बोलली की नाही, आता जर तुम्ही मला बोलताय की सोबत काम करूया वगैरे, तर नाही. सॉरी. लहानपणी असं काही ठरलं होतं तुझं की मोठं होऊन आपल्याला हे बनायचं आहे? असतं ना आपण एक लहान असताना. नाही, मला टीचर बनायचं होतं लहानपणी. आणि मी हा विचारच नाही केलेला की मला व्हिडिओज मध्ये यायचं वगैरे. टिकटॉक मध्ये मी असायची तेव्हा, मी टिकटॉक बनायची कारण ते तेव्हा ट्रेंडिंग होतं आणि सगळे बनवतात, मग मला पण वाटायचं की मी बनवावं. बट तेव्हा असा विचार नव्हता केला की मी काहीतरी असं करेन ऍक्टिंग रिलेटेड, कारण मी MD कॉलेजला होते आणि तिथे नाट्यांगण आहे, तर मला ना तिथे नाही, कारण मला ना ते असं भीती वाटायची की सगळ्यांसमोर मी कशी जाऊ आणि हे ते. तो वाला एरा माझा वेगळाच होता, आणि आता मी आहे ना ती पूर्ण वेगळी आहे. मग जी आम्हाला रीलमध्ये दिसते ती करीना आणि खऱ्या आयुष्यातली करीना यांच्यात काय फरक आहे की सिमिलर आहेत? थोडीफार सिमिलर आहे, चिडचिडी अशी हे, बट पूर्ण नाही. थोडी मी प्रेमळ पण आहे. सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट तू काय करते? फोन घेते. ओके. मला जर टाइम मशीन मिळाली तर तुला पास्टमध्ये जायला आवडेल की फ्युचरमध्ये? पास्टमध्ये जाऊन मग जे काय मी चुकीचं केलंय सगळं हगली आहे जिथे जाऊन ते सगळं मला निस्तरायला आवडेल. ओके. अशा कुठल्याही 3 गोष्टी सांग ज्या तू नेहमी सोबत कॅरी करतेस? लिपस्टिक, सॅनिटायझर, माईक. ओके. म्हणजे आणि अशा कुठल्या 3 गोष्टी ज्याच्याशिवाय तू राहूच शकत नाही? ऑक्सिजन, पाणी आणि अन्न. नाही. मम्मी पप्पा आणि ताई. ओके. 9 to 5 जॉब की फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन? फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन, पण ते आता पैसा चाहिए ना. ओके. आणि करीना कशी आहे? सॉफ्ट आहे की एकदम रफ अँड टफ आहे? हरामखोर आहे एकदम. इंटरेस्टिंग उत्तर आहे. हरामखोर. ओके. आणि तुला लव्ह मॅरेज करायला आवडेल की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज. त्याबद्दल काही सांगण्यासारखं आहे की नाही? प्रेम करा, चांगला मुलगा शोधा आधी, रेड फ्लॅग नसला पाहिजे, आणि घरी सांगून लग्न करा. बार्टर कोलॅबोरेशन की पेड कोलॅबोरेशन? फेसबुक की इंस्टाग्राम? वडापाव की बर्गर? बर्गर पिक केलं ना तर सगळे बोलतील ना शाणे. दोन्ही. चहा की कॉफी? दोन्ही नाही पित मी. दोन्ही नाही पित. मग काय आवडतं तुला? दुधात काहीतरी टाकून पिएल कधीतरी. ओके. साखर चपाती की पोळी भाजी? लहानपणी साखर चपाती. आणि आता? पोळी. म्हणजे मला पोळीशी म्हणजे हेच आहे, म्हणजे मला नाही आवडत, मला राईस खायला आवडतो जास्त. बॉलिवूड की मराठी सिनेमा? मराठी सिनेमा. सो आता इथपर्यंत आल्यानंतरला तुला स्वतःबद्दल असं काय वाटतं? एकदम प्राऊड वाटतंय मला, कारण ज्या गोष्टीची मी अपेक्षा नव्हती केलेली, म्हणजे असं मला वाटायचंच नाही की मी काहीतरी करू शकते, बट आता मला स्वतःला बघताना ना मला वाटतं की मी खूप म्हणजे जे मी प्रे केलं होतं ना ते मला मिळत गेलंय आणि मिळतंय आणि मिळणार आहे पुढे, हे मला माहिती आहे. कारण मी त्या दिवशी असंच जस्ट रँडमली माझ्या ऑफिसवाल्यांशी बोलत होते,
तर मी त्यांना सांगत होते त्या दिवशी ना मी वॉशिंग मशीन घेतली वगैरे वगैरे, पण त्यांना मी फक्त वॉशिंग मशीन बद्दल सांगितलं. त्याच्यानंतर मलाच असं वाटलं की बऱ्याच गोष्टी मी घरी घेतल्या आहेत नकळत. वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही अशा गोष्टी असतात ना ज्या आपण विचार नसता केलेला की आपण घेऊ. आपण सगळं कसं पप्पांवर मम्मीवर डिपेंड असतो ना की अरे आपल्या पप्पांनी आज नवीन टीव्ही आणला वगैरे वगैरे. बट आता ती माझी वेळ आली, हे सगळं मी करते किंवा माझी बहीण करते, तर ते मला असं खूप प्राऊड वाटतं की माझ्या पैशाने मी काहीतरी पहिलं गिफ्ट घेतलंय घरासाठी किंवा आई बाबांसाठी. तर मला खूप भारी वाटतं की मी कधीच विचार नव्हता केला आणि ती गोष्ट होते. अशी कोणती गोष्ट अजून बाकी आहे जी तुला अचीव करायची आहे, म्हणजे एक स्वप्न वगैरे? घर घ्यायचं आहे बाबांसाठी बस. सो मला हे विचारायला आवडेल की मला तर तुझ्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली आहे, छान वाटलंय, मला खूप गोष्टी जाणून घ्यायला मिळाल्या. तर तुला कसं वाटलं आज बंच ऑफ टॅलेंट? मला भन्नाट मजा आली. असंच जर तुम्हाला अजून तिच्याबद्दलच्या गप्पा ऐकायच्या असतील तर बंच ऑफ टॅलेंटला नक्की फॉलो करा.